मित्रांनो, आज जो व्हिडिओ मी करतोय ना, थोडा गांभीर्याने मी पण विचार केलाय, मुद्दे काढलेत, चर्चा अर्थातच मी तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे काही लोकांशी चर्चाही करतो किंवा मला उद्या या विषयावर व्हिडिओ करायचा आहे, तर तुम्हाला काय वाटतं ते असतं नेहमीच. तर हा थोडासा ना आजचा विषय तुम्ही थोडा गंभीरपणे घ्या एवढ्या करता की आज मी जे बोलणार आहे ना ते पुढल्या काही दिवसात, महिन्यात, वर्षात म्हणूया आपण पाहिजे तर तुम्हाला ते खरं ठरलेलं दिसणार आहे. आणि मला हे आवडेल की इतर कुणी हा विषय तसा अजून घेतलेला नाही. माझं लक्ष असतं, मी झोपण्यापूर्वी सगळे जेवढे मराठीमधले आणि हिंदीमधले सुद्धा काही यूट्यूबर्स आहेत, त्यातले काही तर माझ्या आवडतेच आहेत, ते तर मी बघतो ते काय म्हणतायत, कोणते मुद्दे मांडतायत, कोणते विषय घेत आहेत. काही वेळेला तर असं आहे की मी त्यांचे संपूर्ण व्हिडिओ नाही पाहिले तरी त्यांचे विषय काय आहेत ते मी जवळजवळ रोज रात्री मीही बनवतो, आमचे लोकही, टीमही. एक आहे आमचा मुलगा, तो 7 दिवसभर येणारा प्रत्येक व्हिडिओचं टायटल ज्याला आपण म्हणतो ते एकाखाली एक असं टाईप करून लिहून देतो. आणि रात्री मला लिस्ट असते, एक 100 टॉप यूट्यूबर्स देशातले, मराठी, हिंदी, इंग्रजी पण, आणि त्यांनी कोणकोणते विषय त्या दिवशी घेतले. ते टीमवर्क आमचं बघण्यासारखं आहे. काय मला नाही वाटत एवढं असं कोणी एखादी व्यक्ती करते तरी एवढं करतं. मोठ्या संस्था करत असतील, चॅनलवाले कदाचित करत असतील, पण आज कोणते 100 विषयांवर व्हिडिओ कोणी केले, त्याचं नाव आणि त्याचा विषय आणि किती वाजता प्रक्षेपित असं जमलं तर ते पण असतं. तर मला माहिती असतं रात्री की कोणत्या 100 विषयांवर आज व्हिडिओ आले यूट्यूबवर. बरेचसे कॉमन असतात, हे खरं आहे. माझा प्रयत्न काय असतो माहिती आहे की थोडं मी काहीतरी वेगळं सांगेन तुम्हाला, आणि वेगळं सांगायचं तर वेगळ्या लोकांशी बोलावं लागेल किंवा त्याच लोकांशी वेगळे विषय घेऊन बोलावं लागेल. तर तेही मी तुमच्याकरता करतो. मला आवडतं. मला तुमच्यासमोर येताना मला एक असा आनंद आणि आत्मविश्वास हवा असतो की मी जे सांगणार आहे ना ते एक्सक्लुझिव्ह काहीतरी असेल, वेगळं असेल आणि अजून कुणी सांगितलेलं नसेल. काही वेळेला तर आता माझे सोर्सेस इतके मोठे असतात की त्यांचेही स्वतःचे मीडिया सोर्सेस असतात, व्हॉट एव्हर इट इज. मित्रांनो, मी आज जो विषय घेतलाय ना की सुनेत्रा देवींचं भवितव्य, राजकीय, इव्हन प्रशासकीय पण मी त्यात इन्क्लूड करू शकतो. राजकीय, प्रशासकीय भवितव्य कोण आणि कसं ठरवणार, आणि काय दिसतंय मला पुढे, काय दिसतंय. आणि मी पहिली गोष्ट सांगतो की सुनेत्रा देवींविषयी माझ्या मनामध्ये आदर आहे. अजितदादांच्या नंतर ही परिस्थिती फार विपरीत अशी होती. तिकडे मृत असलेल्या झालेल्या अजितदादांचं अपहरण करण्याकरता, अपहरण करण्याकरता रोहित पवार असा काय म्हणू झडप घातली त्यांनी, झडप घातली की रोहित पवारांना अजितदादांचंही आपण वारस आहोत, शरद पवारांचे तर आहोतच, पण अजितदादांचेही राजकीय वारस, विरासत त्यांची आपल्याकडे, वारसा आपल्याकडे, आणि मीच अजितदादांचं हे पुढे चालवणार. अजितदादांबद्दल कैवार, कळवळा, प्रेम, त्यांच्या मृत्यूबद्दलचं चिंता, त्याचा तपास व्हावा ही इच्छा कोणाची असेल तो मीच. लोक म्हणतात नीच, तो म्हणतो मीच. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा देवींनी उपमुख्यमंत्रीपद घेणं, पक्षाचं प्रमुख पद घेणं, हे त्यांच्या एक मनोधैर्य आणि धीरोदात्त असा जो स्वभाव आहे त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मला निश्चितपणे आदर आहे, जो तुम्हालाही वाटत असेल, त्यात काही शंका नाही. तुम्हालाही आदर वाटत असेल की आपल्या भारतीय ह्याच्यात ती परंपरा आहे. आणि अगदी पहिला त्यांनी ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीची शपथ घेतली त्यावेळेला मी अहिल्यादेवी होळकरांचं नाव घेऊन म्हटलं होतं की या सुनेत्रा देवी अहिल्यादेवींचं एक आधुनिक असं रूप आहे की त्या स्वरूप आहे, अवतार आहे की त्या पद्धतीने आता उतरल्यात. आणि दोन्ही आहे त्याच्यामध्ये की ते अहिल्यादेवी या दोन्ही क्षात्र तेजाबद्दलही प्रसिद्ध आहेत आणि चॅरिटीबद्दलही प्रसिद्ध आहेत. तर तशी मी तुलना केली होती. आज मी बोलत असताना
काही वस्तुस्थिती जी आहे त्यातले अनुकूल आणि प्रतिकूल असे मुद्दे जे आहेत ते मी आज मांडतोय. ते मी मानेन नंतर. पण आज एक ट्रेलर म्हणू का आपण? हां, ट्रेलर मी सांगतो तुम्हाला. मग ट्रेलर सांगतो की सुनेत्रा देवींचं काय कसं वगैरे. मित्रांनो, पहिली गोष्ट लक्षात ठेवा की सुनेत्रा देवी या जरी खासदार असल्या राज्यसभेच्या, लोकसभेला उभ्या होत्या, अजितदादांच्या बरोबर त्या काम करत होत्या, परंतु त्या बारामती परिसरामधल्या ज्या सेवा संस्था आहेत, सेवाभावी संस्था, तिथे उत्कृष्ट प्रशासक म्हणून काम करत होत्या. म्हणजे ते सगळं तुम्ही वाचलंय की 15,000 महिलांना त्यांनी रोजगार दिला होता. त्यानंतर तिथले जे शैक्षणिक संस्था आहेत, औद्योगिक संस्था आहेत, त्याच्यामध्ये त्या खूप प्रशासकाच्या पद्धतीने काम करत होत्या. म्हणजे एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी ज्याला म्हणतात, कौशल्य आपण ज्याला म्हणू शकतो, ते त्या दाखवत होतात. मग त्याच्यात नेतृत्व कौशल्य त्या विशिष्ट औद्योगिक संदर्भामध्ये तेही त्याने सिद्ध केलं होतं. आता त्यांच्याकडे जी खाती आहेत, हे उत्पादन शुल्काने, हे त्याला काही तसा अर्थ काही नाही आहे. महाराष्ट्रामध्ये ॲक्च्युली पूर्वी तर उत्पादन शुल्क खातं हे अशा माणसाला द्यायचे की ज्याला काहीच देता येत नाही पण काहीतरी दिलं पाहिजे. पण कसं आहे की दादांच्याकडे ते असण्याला अर्थ का होता? दोन गोष्टी होत्या. एक तर अर्थखातं त्यांच्याकडे होतं ना महत्त्वाचं. तर त्यामुळे हे असे थोडंसं काय म्हणतात त्याला, गाड्याबरोबर नळ्याची यात्रा अशी काही हे सांभाळावे लागतात. जसं मोठं झाड असलं की त्याच्यावर फळं असतात, हे असतात. जसं पोळी, मधाची पोळी पण लागतात, तशी काही थोडंसं ॲडिशनल बाणगुळं पण असतात. तसे बाणगुळ खातं आहे खरं उत्पादन शुल्क खातं, हे बाणगुळ खातं आहे. हां, म्हणजे ज्याला बाणगुळच खायची आहेत त्याच्याकरता ते चांगलं आहे. त्यात कसे लोकांनी किती खाल्ले ते मला माहिती आहे आणि तो विषय वेगळा. पण महत्त्वाची गोष्ट अशी की हे महत्त्वाचं खातं नाही. उत्पादन शुल्क हे महत्त्वाचं नाही. हे क्रीडाबिडासुद्धा ओके, ते पण असंच खातं आहे की साधारणतः तरुण आहे पण आता याला द्यायला खातं नाही, महत्त्वाचे खात्याची जबाबदारी नाही, तर मग ते दिलं. त्यामुळे असं अर्थखातं गेल्यानंतर, आणि अर्थ जबरदस्त होतं पण ते आता देणं योग्यही नव्हतं. अर्थसंकल्प सादर करायचा आहे, तर त्याच्यामुळे मास्टर कोण होता? आपल्याकडे मास्टर आहेच. त्यामुळे त्या ग्रँड मास्टर, नुसता मास्टर नाही, ग्रँड मास्टर फडणवीसांनी ते अर्थखातं घेतलं, योग्य केलं, अत्यंत योग्य केलं. पण यांच्याकडे आता जी खाती आहेत त्याच्यामध्ये करण्यासारखं, करून दाखवण्यासारखं, कर्तृत्व सिद्ध करण्यासारखं, एक स्वतःची छाप पाडण्यासारखं, आपलं काहीतरी एक महत्त्व, प्रभुत्व त्या खात्याच्या कारभारावर निर्माण करण्यासारखं काहीच नाही, काहीच नाही. म्हणजे उत्पादन शुल्क मंत्री म्हणून त्यांनी कितीही काही फायली क्लिअर केल्या, कितीही काही हे केलं तरी मर्यादा आहेत. फार मोठे काही क्रांतिकारी निर्णय घेऊन काही त्या करू शकत नाहीत. त्या काही दारूबंदी आणू शकत नाहीत किंवा दारूची लायसेन्सेस पण, सामाजिक दबाव इतका आहे आता की सरकारवर दबाव आहे. नाही तर सरकारला जर असं शक्य असतं ना तर त्यांनी काय म्हणतात ना, इतक्या लिबरली ते सगळं वाटलं असतं किंवा ट्रान्सफर करून दिले असते, हे दिले असते वगैरे. पण सरकारवर दबाव आहे. असं इतकं दारू हा विषयच सेन्सिटिव्ह आहे. जसं त्याच्यावर दरवेळी टॅक्स लावतात तसं दारू हा विषय आहे सगळीकडे, सार्वत्रिक आहे, सर्वकालिक आहे तो, तसा इतिहास पुराणपासून आहे. पण त्याच्याविषयी एक टॅबू आहे. सेक्स, दारू, सिगरेटवर एवढा नाही पण तरी आहे, पण तरी स्मोकिंग एकूणच. पण ड्रग्ज याच्या संदर्भात टॅबू आहे, तो असायला हवा तिकडे, तो प्रश्न नाही. पण सेक्स आणि दारू याच्याबाबत एक टॅबू आहे आपल्या समाजामध्ये, एक प्रकारचं प्रतिबंधात्मक अशी, प्रतिकूल अशी भावना आहे. त्यामुळे फार काही करता येत नाही तिथे. तिथे तुम्ही काही उत्पन्न वाढीचे पण स्रोत घेतले तरी टीका होते, आणि ते तर त्या महिला आहेत त्यामुळे त्यांना तर हे करत नाही. आणि कसं आहे की जनरली दारू बंदीला अनुकूल आणि दारूच्या प्रसाराला प्रतिकूल बायका असतात. त्यामुळे एक महिलाच दारूबंदी उत्पादन शुल्क, म्हणजे उत्पादन शुल्क म्हणतात, दारूबंदी म्हणत नाही कारण बंदीच नाही आहे, त्यांना नाही काय फारसं करता येणार तिथे. त्यामुळे प्रशासकीय बाबीमध्ये असं आहे. मी ॲक्च्युली म्हणजे मी हा मेसेज पण पाठवला होता आणि मी तो सुनेत्रा वहिनींपर्यंत पोचेल अशाही माणसाला पाठवला होता, परंतु असं आहे की ती सिच्युएशन नव्हती तसं काही त्यांनी करण्याची. नाही तर मी सुचवलं होतं की महसूल काढून घ्या तुम्ही भाजपच्या मंत्र्याकडून आणि त्यांना महसूल द्या, ते महत्त्वाचं खातं आहे. मग त्याच्यामध्ये करून दाखवण्यासारखं, कारण सगळे कलेक्टर त्याच्या अंडर येतात, मग प्रशासकीय तुमची पकड दाखवता येते तुम्हाला. पण अर्थातच तसं काही फडणवीसांनी त्यावेळेला तरी केलं नाही. आणि महसूल हे महत्त्वाचं आहे. परत आत्ता कसं आहे की होममुळे
पोलीस खातं त्यांच्याकडे आहे, महसूल त्यांच्याकडे BJP कडे असल्यामुळे मला वाटतं बावनकुळेच आहेत, त्यामुळे हो बावनकुळे, तर त्यामुळे कलेक्टर सगळे आहेत. म्हणजे मग सगळा महाराष्ट्राचं प्रशासन ज्याला म्हणतात ते हे दोघंच आहेत ना मुख्य, गृह आणि महसूल, ते त्यांच्याकडे, ते कशाला सोडतील. आणि याच्यामध्ये चला तुम्हाला 2 खाती दिली, तिसरा अर्थ तर तुम्हाला आता नाहीच जमणार आहे ताबडतोब, म्हणून ते त्याने त्यांच्याकडे ठेवलं. पण मी तुम्हाला सांगतो की एक प्रशासकीय छाप जी निर्माण करायची, स्वतःचं एक प्रभुत्व दाखवायचं खात्यावरचं, ती संधीच सुनेत्रा देवींना नाही. त्यामुळे मंत्रीपद कसाला लागणं, मंत्री म्हणून त्यांचं एक सिद्ध होणं, प्रसिद्ध होणं वेगळी गोष्ट आहे, सिद्ध होणं हे ऑनेस्टली अवघड आहे, अवघड. त्या खात्यामध्ये उत्पादन शुल्कमध्ये करण्यासारखं काही नाही आहे, ते चालू ठेवलं बस, फार मोठे नाही. आणि तिथे बरेचसे निर्णय हे जे असतात, हे दारू, दुकानं, लायसेन्स, परमिट, त्यात पैसे खातात मंत्री. दारू उत्पादन शुल्क मंत्र्यांनी यापूर्वी पैसे कसे खाल्लेत, किती करोडो खाल्लेत ते मला माहिती आहे. पण सुनेत्रा देवींच्या संदर्भात तोही प्रश्न नाही आहे. त्या शक्यतो मला तर असं वाटतं, त्यांचा मला एकंदर जो काय अंदाज येतोय त्याच्यावरून, ह्या असल्या ज्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा संशय निर्माण होऊ शकतो, देवाणघेवाणाचे व्यवहार होतात, काहीतरी याला फेवर केलं त्याला फेवर केलं असं होतं. मग ते अगदी हॉटेलच्या परमिटपासून तर ते दारू लायसेन्सपासून सगळे त्या ह्याच्यात पडणार नाहीत. त्या फडणवीसाला सांगतील एक चांगला अधिकारी द्या मला, ह्या उत्पादन शुल्कसाठी सचिव द्या, किंवा जो आहे तो व्यवस्थित आहे का सांगा मला, त्यानेच करू दे सगळं, मला नका त्यात इन्व्हॉल्व करू. आणि तसं त्यांनी इंडिकेट केलं आहे अशी माझी माहिती आहे की त्या फारसं त्यात लक्ष घालणार नाही. क्रीडामध्ये पण असं आहे की एक सिम्बॉलिक पद्धतीने त्या कुठे क्रीडा महोत्सव आहे, कुठे कार्यक्रम आहे, एक डेकोरेटिव्ह पद्धतीने त्या उपस्थित राहतील. पण कसं आहे की त्यांना क्रीडा हा त्यांच्या इंटरेस्ट आहे, तो शरद पवारांच्या इंटरेस्टचा विषय होता, रोहितच्या पण आहे. हे वेगवेगळ्या ज्या क्षेत्रातले क्रीडा संस्था आहेत, संघटना आहेत, त्यांच्या अध्यक्षपदी बघा, पूर्वी शरद पवार होते, आता हा घुसायला लागला, रोहित घुसायला लागला. पण मंत्री जे तरुण असतात त्यांना इंटरेस्ट असतो त्याच्यामध्ये, क्रीडामध्ये वगैरे. यांना त्या क्रीडा खात्यात पण काही फारसं स्वारस्य नाही, त्यामुळे त्यांना स्वारस्य असलेलं मंत्रालय नाही त्यांच्याकडे, त्यांनी त्यांचं काही सिद्ध करावं असं पण नाही. त्यामुळे एक प्रशासक म्हणून त्यांची जी इमेज व्हायला पाहिजे ती, हीच जर 2 खाती त्यांच्याकडे यापुढे राहिली तर होणार नाही, आणि ही त्यांची मर्यादा आहे. हे बोललो. आता त्यांच्या थोडंसं राजकीय याच्याकडे येतो. आता कसं आहे की रोहित पवारने अजितदादांचं अपहरण केलेलं आहे, मृत्यूनंतर केलेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये जणू काही अजितदादांचा वारसा, वसा, लिगसी, ह्या सगळ्याची मोनोपोली जी खरं म्हणजे सुनेत्रा देवी, पार्थ, जय आणि थोडं काय म्हणतात एक्सटेंडेड फॅमिली जर म्हटलं तर प्रफुल्ल, सुनील तटकरे, भुजबळ यांच्याकडे द्यायला पाहिजे होती. ती तशी ती नाही गेली, ती बळकावली, हिसकावली. कुणी? रोहितने. आज रोहित हा अजितदादांचा हे झालाय. आता विधानसभेत बघा ना, आता चालू होती विधानसभा, त्यात तुम्हाला दिसणार की रोहित त्या ह्याच्यावर एवढं आक्रंदन, आक्रोश असं करणार की जसं काही अजितदादांचा तोच खरा हे आहे, वारस आहे. आणि कसं आहे की सुनेत्रा देवी ज्या आहेत त्या काय पद्धतीने याचं हे करणार, चौकशी करा म्हणून त्यांनी ॲक्च्युली CBI चौकशीची मागणी या लोकांनी जाऊन, तटकरे आणि वहिनींनी, सुनेत्रा देवींनी वगैरे जाऊन जी केली, ती करण्याची वेळ त्यांच्यावर रोहितमुळेच आली. जर रोहितने हे रोजच्या प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन वातावरण जर असं केलं नसतं, प्रदूषित, विषारी आणि संशयास्पद, तर CBIच्या मागणीची गरज नव्हती. चालू होतं रुटीनमध्ये सगळं. पण दबाव आला की रोहित एवढं सगळं करतोय, तुम्ही कशी नाही मागणी करत. आता यांच्या पक्षातल्या लोकांना पण म्हणावं लागतंय रोहितच्यामुळे की संशयास्पद असेल तर चौकशी झाली पाहिजे. हा अपघात आहे हे सगळ्यांना माहिती आहे, हे रोहितला तर सगळ्यात आधी माहिती आहे. पण त्यांनी त्याचं भांडवल करायचं, त्यांच्या मृत्यूचं, अपघाताचं, आणि ते घातपाते ठरवायला प्रयत्न करायचे. आता जेव्हा निकाल येईल तेव्हा निकाल येईल, निष्कर्ष येईल अहवालाचा, मग त्यानंतर म्हणतील अहवाल काय. आत्ता तुम्हाला सांगतो मी,
अहवाल आल्यानंतर रोहितचं वाक्य असं असणार की हा अहवाल मॅनेज्ड आहे. आम्ही म्हटलो होतं इंटरनॅशनल करा. हे काय सीबीआय यांचंच कुत्रं आहे. आधी निकाल ठरला मग सही झाली आहे हे सगळं बोलणार रोहित. तो कुठल्याही परिस्थितीत नंतरही अहवाल आला निर्दोष अपघातच होता आणि तो वैमानिकाच्या जजमेंटल चुकीमुळे झाला असा जरी निकाल आला आणि तो सरकारने स्वीकारला तरी देखील रोहित त्यांना सोडणार नाही. कारण त्याचं आता ते भांडवल, दादांच्या मृत्यूचं भांडवल तो करतोय. आतापर्यंत नातेवाईकांनी मृत्यूची भांडवलं केलेली पाहिली होती पण सख्या, पण हे कझिन याच्यामधून पण चुलत्यामधून पण शिरलाय. वॉट एव्हर इट इज. तर रोहितचं समाधान होणार नाही कारण त्याला समाधान करून घ्यायचंच नाही. त्याला माहिती आहे ना अपघात आहे, पण त्याला घातपात ही थेअरी चालवण्यातच त्याचा पॉलिटिकल मायलेज आहे. त्याच्यामुळे अजितदादांचे विचलित झालेले जे समर्थक, हितचिंतक, मतदार आहेत, अल्टिमेटली फायनली मतदार ते आपल्या बाजूने येतील. बघा दादांवर तर घरच्यांनीच अन्याय केला. हे ह्यांना काय अधिकार आहे? तटकरे प्रफुल्ल बाबत महाराष्ट्रामध्ये संताप, द्वेष, घृणा, तिरस्कार निर्माण करण्यात रोहित पवार यशस्वी झाला आहे किंवा नाही या प्रश्नाचं दुर्दैवाने उत्तर आहे होय, झाला आहे. प्रफुल्ल पटेल बद्दल काय फार कोणाला प्रेम होतं अशा ती गोष्टी नाही. तटकऱ्यांबद्दल प्रेम होतं असं नाही. भुजबळांबद्दल ओबीसी नेता म्हणून होतं. पण सुनेत्रा देवी, जय, पार्थ यांना देखील त्यांनी इनडायरेक्टली आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आणि यांच्याबद्दलची नफरत फैलावली. अजितदादांचे आमदार इकडे आता राहणार आत्ता याचं कारण असं की सत्ता सुनेत्रा वहिनींकडे ते फडणवीसांचं चातुर्य. त्यांनी जर लगेच उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी केला नसता चातुर्याने आणि आउट ऑफ दी वे जाऊन, बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, तर खरोखरच अजितदादांची काँग्रेस, राष्ट्रवादी फुटली असती आणि आमदार गेले असते तिकडे. आमदार गेले असते, खासदार पण हल्ले असते. त्यामुळे मुळामध्ये गोष्ट अशी आहे की आता पक्ष संघटना म्हणून जर विचार केला तर सुनेत्रा वहिनींसमोर काँग्रेसचं आव्हान नाही, उबाठाचं नाही, मनसेचं नाही, भारतीय जनता पक्षाचं तातडीने ताबडतोब नाही, शिंदे साहेबांचं पण काही ताबडतोब नाही. त्यांच्यापुढे आज पक्षीय पातळीवर आव्हान जर कुठलं असेल तर विलिनीकरण होणार नसल्यामुळे पक्ष असा काबीज करता आला नाही. विलिनीकरणानंतर जर दादा नसते आणि विलिनीकरण झालं असतं, त्यांचा डाव तोच होता ना नंतर, तर तो शरद पवारांच्या नावाखाली रोहितनीच काबीज केला असता. शरद पवारांना नामधारी ठेवलं असतं, त्यांनी काबीज केला असता आणि शरद पवारांची इच्छा दिसते की रोहितनी काबीज करावा. म्हणजे शरद पवार हे काही निर्दोष आहेत असं नाही म्हणू शकत आपण, त्यांचंच कारस्थान आहे, षडयंत्र आहे. शेवटी रोहित जे काय करतोय ते शरद पवारांचीच बुद्धी आहे, हे उघड आहे. तर त्यामुळे पक्ष काबीज करण्याचं त्यांचं जे होतं ते आता विलिनीकरण नाही झालं तर मग काय करणार? आता विलिनीकरण जर झालेलं नाही आणि होणार नाही, आता एवढं तुम्ही त्यांच्या सगळ्या नेत्यांवर टीका केली, चौकशीच्या नावाखाली तुम्ही यांना पण इनडायरेक्टली बदनाम केलं, तुम्ही फडणवीसांना पण बदनाम केलं, तुम्ही तिकडे दिल्लीला पण दुखावलं. हा रोहित शहाणपणाने सांगतो की मी अमित शहाना पत्र लिहिलं आहे, चौकशीची मागणी केली आहे वगैरे वगैरे. पण अमित शहा मोदींवर तुमचा विश्वास 1% आहे असं कधी दिसलं का तुमच्या वागण्या बोलण्यातून? मी 80 तासाच्या याला उधवून लावलं तेच मुळामध्ये मोदी शहांच्या संदर्भामध्ये तुमच्या याच्यामुळे ना, सुप्रियाच्या पूर्वग्रहांमुळे, हो की नाही? तर त्यामुळे मुळामध्ये असं आहे की पक्षीय पातळीवर आव्हान सुनेत्रा देवींजवळ आहे, समोर आहे. आणि ते आता विलिनीकरण टळल्यामुळे, आणि टळलं, कायमचं टळलं, आता रोहित पवार हा अजितदादांचा पक्ष ग्राउंड लेवलवर काबीज करायचा प्रयत्न करणार. लक्षात येतं का तुमच्या? आधी तो पक्षाच्या पक्ष अधिकृतरित्या निवडणूक आयोग हे ते या माध्यमातून सगळं त्या केसेस विड्रॉ करून ह्याला अमोल कोल्हेचं नाव तर महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आलं होतं, केंद्रीय अध्यक्ष म्हणून जरी हे असले तरी शरद पवारांची निवृत्ती करणार होते असं जे म्हणतात मला खरं नाही वाटत. आणि ती निवृत्ती त्यांची हस्तक्षेपात्मकच राहणार. म्हणजे जसं आपल्याला न विचारता सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली, पण ते जर विचारायला गेले असते ना, शरद पवारांनी त्यांना 100% सांगितलं असतं 15 दिवस घेऊ नको, आणि तेवढ्याच सगळा गेम फिरवला असता. 15 दिवस घेऊ नको हे शरद पवार सांगणार माहिती असल्यामुळेच फडणवीसांनी त्यांना सांगितलं विचारत बसू नका, जाऊ नका, विचारू नका, या शपथ घ्या, मग पाहिजे पाया पाडायला जा.
पाया पडायला गेलात आणि मी असं असं करते म्हटले तर शरद पवारांनी जर एकदा तुम्हाला नाही म्हटलं की नाही 15 दिवस घेऊ नका, वाईट दिसेल, फार महाराष्ट्रात वाईट प्रतिक्रिया होईल, तर मग घेता येणार नाही, घ्या आणि मग जा, घ्या आणि मग जा. त्याच्या परवानगी नका जाऊ, ती परवानगी नाही मिळणार आहे तुम्हाला, कारण त्यांना तुम्हाला बरबाद करायचं आहे हे नक्की आहे. आणि आता ते त्यांना शक्य वाटतंय, दादा असताना नव्हतं वाटत. माणूस हा बरं असतं ना, आपण म्हणतो की व्यक्ती आणि प्रवृत्ती असतं, व्यक्ती वेगळे असतात, प्रवृत्ती राहतात वगैरे, असं काही नसतं. व्यक्ती व्यक्ती असते, महत्त्व असतं, तिचं जाणं महत्त्वाचं ठरतं, तिचं असणं महत्त्वाचं असतं. तर त्यामुळे रोहितला अजितदादांची राष्ट्रवादी संपवायची आहे हे लक्षात ठेवा. आणि सुनेत्रा देवी ती संपवू न देण्यासाठी एकच साधन त्यांच्याकडे आहे, ते म्हणजे सत्ता. सत्ता. त्यांना हे तुमचे प्रफुल्ल, तटकरे, भुजबळ ही मंडळी नाही उपयोगी पडणार आहेत. इव्हन त्यांचं मंत्रिमंडळ आहे राष्ट्रवादीचं, त्यात कुणी असं नाही आहे की जो या सगळ्यांना बांधून ठेवू शकेल. त्यांच्याकडे एकनाथ शिंदे ज्या प्रकारचं नेतृत्व आहे की जे त्यांचा पक्ष उभा करू शकले, बांधू शकले, जवळ ठेवू शकले आणि आता वाढवू शकणार, ते नाही आहे. आता सुनेत्रा देवींपुढे 3 आव्हानं आहेत. एक, रोहित पवार त्यांचा पक्ष गिळंकृत ऑन द ग्राउंड, फील्डमध्ये, म्हणजे गावोगावचे जे अजितदादांचे लोक आहेत त्यांना तो सांगणार की आता सुनेत्रा देवी काही नेतृत्व देऊ शकत नाही, हे टेम्पररी आहे, अजितदादा गेले म्हणून हे सहानुभूतीचं याच्यामध्ये अनुकंपा तत्वावर जशा नोकऱ्या देतात तसे अनुकंपा तत्वावर दिलेलं उपमुख्यमंत्रीपद आहे, ह्याला काही भवितव्य नाही, त्या काही पुढे नाही. पार्थ आणि जय तर तुम्हाला माहिती आहेत की ते काही नेते नाही आहेत, मीच पुढला नेता आहे. पवार साहेबांच्या बरोबरीने, नंतर शब्द वापरणार नाही तो, पण बरोबरीने मीच आहे, आता मीच महाराष्ट्राचा पुढला शरद पवार आहे, मी तुम्हाला संघटना म्हणून बळ देऊ शकतो, मी तुम्हाला हे करू शकतो, ते करू शकतो, उद्या वेळ आली तर भारतीय जनता पक्षाबरोबर बसून वाटाघाटी करून आपला पक्ष सत्तेत जाईल असं मीच करू शकतो. याला प्रतिकार करून अजितदादांचा संघटनात्मक पक्ष, प्रशासकीय तर मी सांगितलं की त्या खात्यांमध्ये काही दम नाही, टिकून ठेवणं हे फार मोठं आव्हान आहे. आणि आणखीन आव्हान एक काय, रोहित पवार गिळंकृत करणार अजितदादांचा पक्ष संघटनात्मक पातळीवर. त्याच वेळेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथे अजितदादांचं वर्चस्व होतं राजकीय, अजितदादांचं, तिथे आता एकनाथ शिंदे यांचा पक्ष ती पोकळी भरून काढायचा प्रयत्न करणार. मी बोललोच होतो काल, ती पोकळी भरून काढायचा प्रयत्न करणार. याचा अर्थ राष्ट्रवादी अजितदादाची जागा पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाडा, विदर्भ आणि तिकडे ऑलरेडी शिंदे पसरलेत, तुम्हाला दिसलं असेल या निवडणुकीमध्ये, कल्पनाही नव्हती केली तुम्ही. भारतीय जनता पक्षाच्या पाठोपाठ ते आहेत, इथेही ते प्रयत्न करणार. आणि तिसरा प्रयत्न, खुद्द भाजपमध्ये खुद्द फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील आणि काही लोकांना उभं करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या संघटनातली माणसं किती जास्तीत जास्त आपल्याकडे घेता येतील आणि ती संघटना आपल्यामध्ये कशी म्हणजे लीन करणं सोपं आहे, विलीन करून घेता येईल, किंवा ऑफिशियली विलीन नाही झाली तरी त्यांची रिप्लेसमेंट आपले लोक कशी करतील हे बघतील. त्यामुळे सुनेत्रा देवींसमोरचं संघटनात्मक आव्हान फारच मोठं आहे. संघटना टिकवणं त्यांना अवघड आहे, सोपं नाही आहे. आणि त्यात हे रोहितसारखे कारस्थानी षडयंत्री लोक समोर आहेत. पण याच्यातून त्या बाहेर पडतील का? मी थांबलोय, पॉज घेतला आहे, याचं कारण असं आहे की या प्रश्नाचं उत्तर आत्ता देणं मला उचित वाटत नाही आहे, उचित वाटत नाही आहे. कबूल करतो की थोडं मला आत्ता मनामध्ये शंका आहे की प्रशासकीय पातळीवर त्यांना सिद्ध करण्यासारखं काय नाही, कारण तसं त्यांचा कस लागेल असं खातच नाही आहे त्यांच्याकडे. आणि संघटनात्मक पातळीवर प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ ही मंडळी खरोखरच संघटनात्मक पातळीवर त्यांना कशी काय पक्ष म्हणून साथ देतात याचे थोडे अंदाज मला यायला पाहिजेत. आत्ता मला स्वतःला असं वाटतं की रोहित पवारपासून जसा सुनेत्रा देवींना धोका आहे, असं बोललं तर कदाचित काहींना पटणार नाहीपेक्षा वाईट वाटेल त्या ह्याच्यामध्ये, तेवढाच धोका सुनेत्रा देवींना तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि भुजबळ यांच्यापासून येईल. अधिक बोलेन मी, पण ती वेळ येऊ द्या जरा, मला थोडा वेळ द्या, मग मी याच्यापेक्षा अधिक परखडपणे जे सत्य आहे ते कटू असलं तरी तुमच्याशी शेअर करेन. धन्यवाद.